गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 9. वेदी वेदला म्हणाले, मुली काहीही करू शकतात. एकदा का तुम्ही त्यांचे आहात ही खात्री झाली की डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्यांचा तुमच्यावर हक्क असतो. त्यामुळे मुली तुमच्यावर कोणतेही प्रयोग करू शकतात. आई लिस्ट देईल असं वाटत असतानाच आईने 1-2 वाक्यात त्याला सांगितलं होतं. म्हणजे यापुढे संध्यापासून नाही महामायेपासून जपूनच राहायला हवं होतं. तर काळजी करे, पण डोकं फिरलं तर आपलं काही खरं नाही. काही होऊ शकतं आपल्यासोबत याची त्याला त्या क्षणी कल्पना आली. त्याने नुकताच शोसाठी मारलेला डायलॉग तसाच मागे घ्यावा आणि माते मी चुकलो सांगावं असंच वाटलं त्याला. पण तो वेद होता असा लगेच तिच्यासमोर जाऊन शरणागत होणार नव्हता. तो पुन्हा किचनमध्ये आला. संध्या, चहा दे ना. वेद अगदी नॉर्मल आवाजात म्हणाला. अरे आत्ताच तर चहा दिला ना तुला. संध्या आपल्याला काहीच माहीत नाही असं दाखवत होती. हो, पण तो प्यालासारखा नाही वाटला म्हणून दुसरा दे, वेद म्हणाला आणि संध्याने चहा गरम केला. वेद जवळच असल्यामुळे आणि तिलाच बघत असल्यामुळे तिला पुन्हा काहीच खोडी करता आली नाही. आता वेदने चहा पिला, त्याला समाधान वाटलं. मगाशी झालेली आपली फजिती आठवून मात्र तोंड वाईट झालं त्याचं. पण पुन्हाचा चहा तरी चांगला दिला तिने, ह्यात समाधान होतं. आत्ताचा चहा खरंच छान होता, त्याने तिच्या जवळ जात सांगितलं. तशी संध्या मात्र 2 पावलं मागे टाकत त्याच्यापासून दूर झाली. थँक्स, ती म्हणाली आणि पळून जाण्यासाठी वळली. तोच वेद तिच्यासमोर उभा राहिला. वेद, ती जरा त्याला दटावतच म्हणाली. तिला आता त्याच्यासमोर थांबायचं नव्हतं, कारण तिने कान जो केला होता त्याची खंत तिला आतून होती. काय काय खुरापती या युलाच्या डोक्यात शिजतात. वेदने तिला डोक्याला हात लावत विचारलं. तिने हसत नकारार्थी मान हलवली. हसतेस म्हणजे काहीतरी आहे डोक्यात, हो ना. वेदने पुन्हा भुवई उडवत विचारलं. तिने पुन्हा नाही असं मान हलवली. बोलायला काय झालं, मौन व्रत आहे का, वेदने विचारलं. नाही, संध्या बोलली आणि जायला निघाली. तर वेदने पुन्हा थांबवलं. संध्या, आज मी सुट्टी घेतली, मला बरं वाटतंय, तर असंच बाहेर जाऊया का, वेद म्हणाला. नको, आधीच ताप आलेला, उगाच बाहेर जाऊन वाढायला नको. आज तू आराम कर, संध्या म्हणाली. आत्ता अशी अचानक काळजी कशी काय उमटली हृदयात. मगाशी कुठे गेली होती काळजी, चहात मीठ घालून देताना. वेदने पुन्हा भुवई उडवत विचारला. मिठाने काही होत नाही, तू तर चहा थुंकून दिलास बेसिनमध्ये, मग तुला कशाला काय होईल, संध्या म्हणाली. पण मिठाने उलटी होऊ शकते. मला ताप आला होता, सो माझ्या आतड्या खूप नाजूक झाल्या होत्या. अशा वेळी उलटी झाली असती तर मला त्रास झाला असता, वेद सिरियस चेहरा करत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून संध्याला आतून वाईट वाटलं. आपण शिक्षा द्यायच्या नादात त्याच्या हेल्थचा विचार केलाच नव्हता. तिने स्वतःलाच आतून खूप कोसलं. मूर्ख म्हणाली स्वतःला, कारण तिने कसलाच विचार करून हे केलं नाही. फक्त त्याला चांगला धडा शिकवायचा हाच उद्देश होता. पण आता मात्र तिला त्याचा पश्चाताप होत होता. हे प्रेम पण खूप वाईट असतं. किती त्या व्यक्तीला त्रास द्यायचा म्हटलं तर आपल्यालाच जास्त त्रास होतो. ती मनात विचार करत होती की अचानक तिला आपल्या विचारांवर आश्चर्य वाटलं. म्हणजे आपण वेदच्या खरंच प्रेमात पडलो. नाही, एवढ्या लवकर कसं काय आपण प्रेमात पडू शकतो. ती विचारच करत होती की तिच्या डोक्यात
टपली बसली. अगं कशाला एवढी मान हलवतेस, कसला एवढा विचार करतेस, वेद म्हणाला. कसला नाही, तू काय म्हणत होतास, आपण बाहेर जाऊया का? हो ना. वेदने हो मध्ये मान हलवली. ठीक आहे, मी येते. संध्या वेदला म्हणाली तसा वेद खुश झाला. चला, ही बया एकदाची तयार झाली यायला. ओके म्हणत वेद तिथून बाहेर पडून बेडरूममध्ये गेला. संध्या आपल्याच धुंदीत त्याला हो सांगून बसली होती, पण ह्याचा अर्थ त्याने असा घेतला की त्याला तिने माफ केला. संध्याने किचनमध्ये थोडी मदत केली वेदीला आणि आपल्या तयारीला गेली. वेद खुश होता. छान तयार होऊन तो तिची वाट बघत होता. तीही आज तयार झाली होती. जेवण आज बाहेरच करायचा बेत ठरला. तिने स्वतःला एकदा आरशात पाहिलं आणि स्वतःशीच मान हलवत मागे फिरली. वेद आपल्या बेडरूममध्ये आला तर ही आरशात बघत होती. तोही तिला बघून गालात हसला. ते हळूहळू त्याच्या हृदयावर हावी होत होती. ती मागे फिरली तर तो तिच्या जवळच आला होता. दोघात अंतर फार कमी होतं. ती त्याचा प्रेझेन्स इतक्या जवळ अनुभवून शहारली. हे असं आतमध्ये कोणी गुदगुल्या केल्यासारखं का होतं हे तिलाही कळत नव्हतं. पण ही छोटीशी भावना तिला हलवून गेली होती. ती पुन्हा आरशाकडे वळली. आता मात्र वेदने मागून हळूच कमरेत हात घालून तिला आपल्या बाहुपाशात कैद केलं. त्याचे हात पोटावर जाणवताच तिच्या हृदयाने धडधडायला सुरुवात केली. त्याच्या हातावर तिचे हात स्थिरावले आणि ती लाजली. वेद सोड ना, बघेल आपल्याला असं कोणी. आई बाबा घरात आहे, काय वाटेल त्यांना. संध्या त्याचा हात काढण्याचा प्रयत्न करत लटकं रागवत म्हणाली, काही वाटणार नाही. त्यांना आपल्या मुलाची प्रगती बघून खुशीच होईल. वेद आपलं डोकं तिच्या खांद्यावर स्थिरावत म्हणाला. तसं सर्व अंगात एक सळसळती लहर तिच्या फिरली आणि बारीक रोमरोम उभे राहिले. ही अशी प्रगती बघून खुश होतील का ते, संध्या म्हणाली, पण मनात विचार करत होती, कोणत्या आईबाबाला असं बिन नात्याचं मुलीला मिठी मारलेली आवडेल आणि त्याला ते प्रगती म्हणतील. वेद पण ना. अरे जो मुलगा कोणत्याही मुलीला आपल्या जवळ येऊ देत नाही, लग्नाचं वय झालंय तरी तो सिंगल आहे. अचानक एक दिवशी वडील एक मुलगी दाखवतात आणि तो चक्क लग्नाला तयार होतो. तिरसट स्वभाव असलेला आपला मुलगा त्यांनी दाखवलेल्या मुलीला जर पाऊपाशात घेत असेल तर त्यांना काय वाटलं पाहिजे, तूच सांग, वेद म्हणाला. पण मी अजून तुम्हाला लग्नाला होकार दिलेला नाही, संध्या बोलली. त्याची वेदने मिठी अजून घट्ट केली आणि तिच्या मानेवर तोंड हळूच घुसळलं. तशी संध्या एकदम ताठ झाली. तिला क्षणभर आपल्याला काय होतं कळत नव्हतं. होकारच समजायचा ना हा, ज्या अर्थी तुम्हाला मिठी मारू देतेस त्या अर्थी, वेद म्हणाला. त्याने तिच्या खांद्यावरचं डोकं बाजूला केलं आणि तिला सावकाश आपल्याकडे वळवलं. तिने लाजून मान खाली घातली. तिला वेदच्या डोळ्यात बघायला हिंमतच होत नव्हती. वेदने हनुवटी पकडत तिला विचारलं, हो ना. संध्याने त्याच्या डोळ्यात बघितलं. खूप सारं प्रेम दिसत होतं. तिने मानेनेच होकार दिला. त्या क्षणी ती हवेत उचलली. वेद तिला उचलून गोल गोल फिरला. खाली ठेवून पुन्हा घट्ट मुठीत घेतलं. संध्या, मी तुला जपेन का नाही माहीत नाही, पण तुझ्यावर भरभरून प्रेम करेन, काळजी घेईन. जपायला जमेल की नाही असं ह्यासाठी म्हणालो. तू जरा काही झालं की रडतेस,
मला खरंच काल तू कारणलीस याचं कारण कळलं नाही. म्हणजे मी तुला त्रास नाही द्यायचा म्हटलं तरी तुला त्रास होतो यासाठी म्हणाला. जपायला जमेल का नाही माहीत नाही, पण तुला पाहिल्यावर मला काहीतरी होतं. हृदयातील तार छेडली जाते आणि मनात असं सुंदर संगीत सुरू होतं जे मला माझं भान विसरायला लावतं. वेद म्हणाला. संध्या मात्र खुश होऊन सर्व ऐकत होती. तिला हवेत तरंगत असल्यासारखं वाटत होतं मनाने. वेदने मिठी सोडली आणि एकदा तिला निरखून बघितलं. तिच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. त्याने अलगद पुसलं. संध्या, जमेल ना माझ्यासोबत जगायला? देशील ना साथ मला? विल यू मॅरी विथ मी? वेद म्हणाला आणि संध्याने जोरात मान हलवत होकार दिला. पण एका अटीवर. संध्या म्हणाली. कोणत्या? वेदने विचारलं. भेटूया पुढच्या भागात. कशी वाटली कथा सांगत जावा, कमेंट करत जावा. धन्यवाद.